दरम्यान पहाटे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला, मात्र त्यानंतर राजकीय वर्तुळात वार पलटवार सुरू झालेत, आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाला त्यानंतर मात्र राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत, आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत, वार पलटवार केला जाऊ लागलाय। एकनाथ शिंदेंच्या चिल्लर कार्यकर्त्यांना प्रचंड पोलीस संरक्षण, अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण, सामान्य जनता वाऱ्यावर आहे। सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग, गोळीबार हा इशारा नाहीये, तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष, त्यांचं सरकार त्यांची पोलखोल केली आहे। महाराष्ट्रातली, मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात, मुलं शाळेत जातात, लोक जॉगिंग करायला जातात, महिला सकाळी घरातली कामं उरकून तिथे काम करायला घरातून बाहेर पडतात, सकाळी दूधवाला येतो, भाजीवाला येतो, अशा सगळ्या परिस्थितीत भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार, जे मी अनेक महिने म्हणते, त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झालेला आहे। मला असं वाटतं ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, मी त्यांच्या काय बोलतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही, पण पुण्यातल्या आत्ताची परिस्थिती ताईंना आपण आठवण करून देऊ। त्यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही राज्यात होता, देशात होता, केंद्रात होता, त्यावेळेची परिस्थितीपेक्षा शेतकऱ्यांवरती तर गोळीबार तर नाही केला आम्ही, इथं झाला नाही, जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण। आणि मला असं वाटतं की त्यावेळची परिस्थिती आत्ताची परिस्थिती बोलायला गेलं तर खूप निघेल। आम्ही व्यक्तिगत बोलत नाही, आम्हाला व्यक्तिगत बोलायचं नाही, पण एवढंच आम्ही सांगतो की या देशातली जनता आता त्याला कळतं की हे विकासाला मत देतात। एकही बॉम्बस्फोट या देशामध्ये झाला नाही, सर्वसामान्य माणसाला कळतं। म्हणून मग शाहरुख खानच्या घरासमोर झालेला गोळीबार हे समर्थन नाही। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो शासन त्यांच्या पद्धतीने कंट्रोल करत असतं। आजकाल तर पोलीस डिपार्टमेंट इतकं सतर्क झालेलं आहे, त्याची प्री सूचना जरी नाही मिळाली आणि घटना घडली तर काही फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये त्याचा शोध लागतो। आणि त्यामुळे घटनेचं समर्थन नाही, पण त्यामुळे लगेच सरकारला भान नाही असं म्हणता येईल। तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय वक्तव्य केलंय पाहूयात। त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत। ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल। मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणं योग्य नाही। सलमान खान याच्या घराबाहेर पहाटे गोळीबार झाला त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्यात। पहाटे 5च्या सुमारास सलमान खान याच्या घराबाहेर हा गोळीबार झालाय। दुचाकीवरून आलेल्या तरुणांकडून गोळीबार केला गेलाय। दरम्यान पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे।